नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की कोर्टात अर्जुनने साक्षीच्या विरोधात एकामागोमाग एक पुरावे दिले. स्वतःला हुशार समजणाऱ्या दामिनी देशमुख कोर्टात केस हारल्या. कोर्टात अर्जुनने पुरावे देत खूप मोठा धमाका केला. साक्षी सोबत प्रिया पण जेलमध्ये जाणार. आता इकडे अर्जुन, सायली आणि मधुभाऊ वात्सल्य आश्रमात आलेले असतात. त्यांच्यासोबत काही पोलीस सुद्धा आलेले असतात. अर्जुन बोलतो, स्टेटमेंट प्रमाणे प्रिया टेबलाच्या मागे लपली होती. अर्जुन स्वतः टेबलाच्या मागे लपतो आणि ज्या जागेवर विलासचा मर्डर झालाय त्या ठिकाणी मधुभाऊ आणि पोलीस उभे राहतात आणि अर्जुन त्यांना पाहत असतो. तर त्या ठिकाणी टेबलाच्या मागून अर्जुनला मधुभाऊ काही दिसत नाही. अर्जुन बोलतो, विलासला गोळी कोणी मारली आणि प्रिया इथे लपली होती त्या अँगलने इथून काहीच दिसत नाही. हाच पॉइंट आपल्या केस साठी टर्निंग पॉइंट असणार आहे. त्यानंतर इकडे कोर्टात सगळेजण हजर असतात. अर्जुन जज साहेबांना बोलतो, कालच आम्ही आश्रमात गेलो होतो तेव्हा तिथे तन्वी किल्लेदार लपल्या होत्या. तिथून समोरचं काहीच दिसत नव्हतं. याचाच अर्थ असा की तन्वी किल्लेदार खोटं बोलत आहे. तेवढ्यात दामिनी देशमुख बोलतात, अर्जुन सुभेदार असं का बोलत आहे मला नाही कळत. तन्वी किल्लेदार त्याच आश्रमात राहायच्या, लहानाच्या मोठ्या तिथेच झाल्या. त्या मधुभाऊंवर का आरोप करतील की विलासचा खून त्यांनीच केलाय म्हणून. अर्जुन बोलतो, मी त्यासाठी तन्वी किल्लेदार यांना कटघरामध्ये बोलावण्याची विनंती करतो. जज साहेब परमिशन देतात. प्रिया कटघरामध्ये येते. अर्जुन प्रियाला प्रश्न विचारू लागतो, मिसेस तन्वी, तुम्ही नक्की मधुभाऊंनाच पाहिलं ना गोळी झाडताना? प्रिया बोलते, हो, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मधुभाऊ आणि विलास मध्ये झटापट झाली आणि मधुभाऊंनी तिथली बंदूक घेऊन विलासवर गोळी झाडली. अर्जुन बोलतो, हे साफ खोटं आहे, ते तुम्हाला समजेलच. अर्जुन पुढे बोलतो, तन्वी किल्लेदार, तुम्ही आश्रमात राहायच्या तेव्हा तुम्ही साक्षी शिकरे यांना ओळखत होतात का? तुमची कधी भेट वगैरे कधी तुम्ही भेटले होतात का? प्रिया बोलते, नाही, मी कोर्टातच पाहिले साक्षीला. त्यावर अर्जुन कोर्टात प्रिया आणि साक्षीचा एकमेकांना भेटण्याचा कॅफे मधला व्हिडिओ दाखवतो. त्यात साक्षी प्रियाला पैसे देत असते. अर्जुन बोलतो, देशमुख मॅडम, जरा नीट बघा. प्रिया आणि साक्षीची ओळख नसतानाही एकमेकांना एवढ्या प्रेमाने मिठी मारतात जसं की या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अर्जुन जज साहेबांना बोलतो की हा व्हिडिओ तन्वी किल्लेदार मधुभाऊंसोबत आश्रमात राहायच्या तेव्हाचा आहे. तन्वी किल्लेदार, काय आठवतंय का तुम्हाला? आणि साक्षी शिकरे का पैसे देतायत तुम्हाला? अर्जुनच्या या प्रश्नावर साक्षी, मैफत, दामिनी देशमुख खूप थक्क होतात. साक्षी तर खूपच घाबरते. साक्षी बोलते, अण्णा, याला हे फुटेज कसे मिळाले? अर्जुन जज साहेबांना बोलतो, साक्षी शिकरे आणि तन्वी हे एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. साक्षीने आश्रमाचे पेपर चोरण्यासाठी प्रियाची मदत घेतली होती आणि त्यासाठी प्रियाला पैसे सुद्धा दिले होते. पण ज्या दिवशी विलासचा मर्डर झाला त्या दिवशी साक्षीनेच प्रियाला सिनेमाचे तिकीट काढून दिले होते. म्हणजेच विलासचा मर्डर हा प्लॅनिंग नुसार झालाय आणि तो खून साक्षीनेच केलाय. किंवा ती 2 तास कुठे गेली होती याचंही कारण तिने दिलं नाही. म्हणजेच विलासचा मर्डर मधुभाऊंनी नाही तर साक्षीनेच केलाय. अर्जुनने कोर्टात पुरावे दिल्यामुळे दामिनी देशमुख सुद्धा काहीच करू शकल्या नाही. साक्षी आता जास्तच घाबरते. साक्षी बोलते, अण्णा, मला नाही जायचंय जेलमध्ये. ते लोक मला खूप त्रास देतात. अण्णा, मी नाही जाणार जेलमध्ये. साक्षी वेड्यासारखी करत असते. तर जज साहेब काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. तर जज साहेब साक्षी सोबत प्रियालाही जेलमध्ये पाठवणार का हे आपल्याला येणाऱ्या भागातच समजणार आहे. तर मित्रांनो, असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.